तर मी आता पार्ट 2 सुरू केलेला आहे आणि आता आहे ना आम्ही फ्रेश झालो होतो, दुपारी आलो होतो, जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्याच्या नंतर आम्ही थोडंसं झोपलो होतो, म्हणजे रेस्ट घेतला, कारण 2 दिवस आमची पूर्ण दगदग होती आणि व्यवस्थित झोप वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही आता आवरली, परत ड्रेसिंग वगैरे चेंज केली आणि आता आम्ही बीचला जातो संध्याकाळचं मस्त असं सुंदर वातावरण बघायला तुम्हाला दाखवते. चलो आम्ही तिकडून जाणार होतो गाडीने, पण आम्हाला उद्योग सुचले, आम्ही इकडून आलो शॉर्ट ह्या साईडने आलो आम्ही इकडून आतापर्यंत. आणि आता आम्ही चलत जाणार आहे बीचच्या एकदम टोकाला कडेला, लाटांचा आनंद घ्यायला झालो आम्ही आता समुद्राच्या. ह्याच ठिकाणाला काही वर्षांपूर्वी, म्हणजे कमीत कमी समज रहे हो ना 9-10 वर्षापूर्वी मी आले होते बरं का ह्या इथंच ह्याच बीचला. म्हणून आम्ही हेच बीच निवडलं, कारण की बीच स्वच्छ पण आहे असं पण ऐकलं होतं. आणि दमून इथं येण्याचं कारण का की पहिल्या आठवणी परत जाग्या झाल्यात, इथं आलो. म्हणजे मी ट्रिपला आले होते काही वर्षांपूर्वी आणि इथं खूप म्हणजे असं बदल झाला एवढ्या वर्षांमध्ये काय. आणि आता पाऊस पण येतोय बघा, तुम्हाला दाखवते मी संध्याकाळी. हॉटेल तिकडे त्या साईडला एक चक्कर मारलेली ह्या गाडीची एक राईड, घोडेस्वारी केली आम्ही एक सगळ्यांनी मिळून. आता आम्ही ना आहे समुद्रामध्ये, म्हणजे समुद्र के बीच के पास जाएंगे हम लोग अभी और पानी का स्वाद लेंगे, सॉरी आनंद लेंगे. आपने लापरवाही का नतीजा है. आता आहे ना आम्ही गाडीची राईड घेतली एक. ती कुठली गाडी रे? ती गाडी कोणती आहे, काय नाव त्याचं? ब्लॉगला लास्ट बस अजून बस हळू. अरे ओढू नको ना त्याला. अप्पे वॉर्निंग दी, चौक मिळून आपल्याला शूट करणार. होऊ शकता. आता आम्ही जात आहोत रूमला आणि रूमला जाताना तुम्ही बघा तर पाऊस सुरू झालाय, बघा रोड सगळा भिजला. ऋषी भाऊ आला. तर आता आम्ही आहे ना बघितलं तुम्ही जसं घोडेस्वारी आणि ते गाड्यांची एक राईड केलेली. आता आम्ही सकाळी डायरेक्ट बीचवर जाणार, भिजणार वगैरे मस्त, आणि तिथून पुढचं आमचं कसं असणार हे. आता तर आम्ही घरी जायलोय, म्हणजे हॉटेलला जातोय. आता जेवण वगैरे आम्ही करणार. आम्ही आता जेवायला आलो आणि आता जेवण वगैरे करणार. बीचून आलो, पावसामध्ये भिजल्यामुळे असं झालाय चेहरा. काहीच नाही केलं, जसं उठलो तसं आलो आम्ही डायरेक्टली. आणि आम्ही फिश ट्राय करणार दिवसानंतर. आणि मी एकदा खाल्ला होता गावाकडे असताना, तरी 2-3 वर्ष झाले. मला खूप इच्छा होती मासे खायची, मासे आणि खेकडा खायची. पण विषय असा झाला की माहिती नाही एवढी, मासा कसं खाऊ शकतो ना आपण रेग्युलर. चला आपण आमचा गेमचा पण प्लॅन आहे संध्याकाळचा. तर कुठला गेम असणार आहे मी तुम्हाला दाखवणार त्याच्यात कॅप्चर करून. आणि सकाळचं पण आमचं ठरलेलं आहे प्रॉपर पूर्णपणे, की सकाळी लवकर उठायचं, आवरायचं, पटकन बीचला जायचं आणि लवकर निघायचं. मी जेवण केल्याने आता आईस्क्रीम घेतली खायला. दाखव हातामध्ये. हा त्याच्यात सगळी माती भरली आहे, कारण मागाशी पाऊस आला होता ना रे. माझा एक क्लच हरवला होता आणि मी याला शोधायला परत तिकडे पाठवते 1 किलोमीटर, कारण इथं अवेलेबल नाही कुठल्याच ठिकाणाला, इथं भेटत नाही काही लवकर. आणि ऑन दी स्पॉटला मला पण पाहिजे नव्हतं माझ्याकडे, पण इथं पडलेला होता. गाडी मागाशी पार्क करताना खाली पडला, गाडीतून उतरताना माझ्याकडून, आणि मी शोधायला तिकडे पाठवले. मला वाटलं तिकडेच पडला, पण माझा क्लच मला सापडला. रूमला आलो होतो आम्ही आता जेवण हे करून, आणि आता नंतर आम्ही गेम वगैरे खेळणार थोडेसे, ते मी त्याचं शूट करणार आहे थोडंफार. आणि मग सकाळचा आमचा रूट कसा असणार, किंवा सकाळी आम्ही कुठल्या ठिकाणाला जाणार आणि उद्याचं कसं असणार हे मी तुम्हाला सांगणार. चलो. आता 10:30 वाजलेत. आम्ही काही गेम नाहीत खेळणार, कारण उशीर झालेला आहे. फक्त टाइमपास थोडंफार बसलो होतो आम्ही, नॉर्मल गप्पा मारत. बघू शकता समोर वातावरण किती सुंदर वाटतं, दिसत नाही एवढं ॲक्युरेट. 2 मिनिटं. तर आता डायरेक्ट मी सकाळचं घेणार. तर चलो. आता आम्ही ना बीच कडे चाललो, पोहायचा आनंद घ्यायला, पाण्याची मज्जा घ्यायला चाललो होतो आम्ही आता बीचच्या कडेला एकदम. कारण काल आमचं फोटोशूट वगैरे झालं, भिजलो नाही आम्ही पाण्यामध्ये. आता आम्ही भिजायला चाललो प्रॉपर.
आणि किती सुंदर वातावरण. डायलॉग टाकते त्यात. हो काढू ना. आवाज किती छान आहे बघ ना पाण्याचा. मी ना खरं सांगते, मी 7 ते 8 वर्षानंतर मी इकडे आले, पण खरंच मन प्रसन्न झाले माझं. म्हणजे एवढं छान वाटायला लागले ना मला. आणि आम्ही आलतो तो त्यावेळेस हे होतं सगळं, पण एवढं मला प्रॉपर आठवत नाही आम्ही कुठल्या ह्याला थांबलो होतो. आणि इथून भिजून गेल्याच्या नंतर आम्ही ना मागचे हे दिसतंय का ते दुकान दिसत का, तिथे ना आम्ही दुसऱ्या पाण्याने आंघोळ केली. ज्यावेळेस इथून आम्ही मिठाने भिजलो होतो का पूर्ण, त्यावेळेस तिथल्या पाण्याने आंघोळ केली होती आम्ही. त्यावेळेस तिथे ना 20 रुपयाला बकेट होती आम्हाला एवढ्याच पाण्याची. आता जास्त झाली असेल कदाचित. आता आहे ना आम्ही पूर्ण बीचला भिजून आलो आणि आम्हाला मोबाईल नव्हता म्हणून मला तिथे शूट करता आलं नाही. मोबाईल पुढे आला होता बॅगीमध्ये गाडी. आणि आम्ही ना चालत आलो, म्हणजे त्या रस्त्याने आम्ही चालत होतो. काल आम्ही इकडून गेलो होतो ह्या साईडने जाताना, तुम्हाला दाखवतो मी. त्या साईडने आम्ही गेलो होतो काल, म्हणजे ही ना इकडून गेलो होतो आम्ही काल असंच तिकडं त्या बीचला गेलो होतो पूर्ण त्या. तर आता आम्ही आवरले, बघू शकतो तुम्ही आमचा. आणि आता आहे ना आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी परतीला. तर आता आमचा पुढचा प्रवास कसा असणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. आता मी इथून निघालेलो आहोत, फटकन फ्रेश झालो बीचवरून आल्याच्या नंतर. आणि आता आहे ना आम्ही तुम्ही बघू शकतो गाडीत आम्ही जात आहोत आता. आणि आमचा पुढचा प्लेस कुठला असणार हे तुम्हाला सांगते. घेते आम्ही आहे ना. आम्ही आता आलेलो आहोत जंजिऱ्याला. जंजिरा किल्ला बघायला आलो होतो आम्ही, कारण आम्हाला तिथून जवळ पडला होता. साधारणतः 20 किलोमीटर होता. तर आम्ही ना आता जंजिऱ्याला तुम्ही बघू शकता. गाडी लावायला गेली तिकडे पार्क करायला गाडी. आणि आम्ही द्या 2 आम्हाला. 2च का? 3 नारियल पाणी, नारियल पाणी, नारियल पाणी. कसं आहे? कसं आहे? 2 द्या. कैसी आहे टेस्ट? बघू शकता आम्ही आता तिकीट काढले जहाजाचं. पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे इथं. आम्ही आलो होतो, मी आले होते त्यावेळेस कमी होतं काहीतरी, म्हणजे कमीच असणार त्या टाइमला. आता वाढलेलं असं तुम्ही बघू शकता. आम्ही आता ह्या होडीत बसणार आहेत आणि आम्ही जंजिराला जाणार आहोत. आम्ही आता किल्ल्यावरती एंट्री केलेली आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता मी आले होते त्यावेळेस ना पूर्ण असं झाडं हे होते साईडला, असे पूर्ण म्हणजे खूप घाण होते आतमध्ये विहिरीच्या मध्ये. आता खूप जास्त स्वच्छ केले. इकडं मासे, हिरगोड्या पाण्याची. आमच्याकडं वेळ होता फक्त 25 मिनिटं. आणि 25 मिनिटांमध्ये आम्हाला काहीच फिरणं झालेलं नाही. जेवढं थोडंफार फिरणं झालं तेवढे मी पॉईंट घेतलेत, कारण जास्त पर वर जायला आणि खाली यायलाच आमचा वेळ गेला त्याच्यामध्ये. आणि आम्हाला परत बोलवायला ते दादा आहेत ना जहाजावर, आम्ही आलो होतो तिकीट काढून, ते आम्हाला बोलवायला आले की चला मग वेळ झालेली. आणि 20 मिनिटात आणि 25 मिनिटांमध्ये काहीच फिरणं होत नाही. एवढा किल्ला थोडंफार होते, म्हणजे थोडंफार झालंय ते मी घेतलंय त्याच्यामध्ये, ते मी टाकणारच आहे त्याच्यावर. चला आता आम्ही जात आहोत वापस, बघूयात पुढे कुठला स्पॉट असणार आहे. आता आम्ही आलो जहाजामधून उतरलो, नेमकंच एकदम गरमी झाली, डेंजर ऊन होतं. आता आम्ही काहीतरी थंड घेणार आहे. चला गाडी पुढे बघ.
मला देत नाही तुम्ही ते ना पण कसं काय देत नाही तुम्हाला. अरे जांभळ सापडाय पाहिजे राव तशी खरंच. पहिले बघा नाही दुसरे फांदीच काढाय. इकडे तू आहे ना अजून आपीचा हात कुठं पोहोचणार भाले गोडे आहे ना. ये मा इकडे ए माई इकडे मोठे मोठे घेतलेलं नाही तू आपे वावरात गेलाय. वावरात नाही गेलो आम्ही कधी. एक दोन पानं किती ऋषीकडचे किती खेत मी गए बा. गेलेले पण आमच्याकडे नाही ना रे प्रकारच नाही हा. आपे आणखीन पान घे ना तोडून असं मोठे. ऐकू पडली लेकिन पडले ना. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. बंद केलं का? नाही केला मी नाही बंद करणार. ए लिंबूच्या झाडासारखंच आहे रे पिकत आलेलं ह्या की. वाव ह्या वाव किती सुंदर. तोडते का? पायाचे तिथं आपे ह्याच्या पायापाशी नको ते झाडाचे तोडले झाडाला ते काय धर ना. खाल्ले मी. अरे दे चल बाई ग चिकट लागला शिक्याला. अशा तुझ्या पायापाशी पण भरपूर येतं खाली ते बघ. बाय सग मन सोपते. ही इच्छा होती माझी झाडाचे करवंद तोडायची. आता आहे ना एवढा पाऊस येतोय आणि नेमका असा विषय झालाय की आम्ही अगोदर 2 पेट्रोल पंपावरती गेलो होतो पण तिथं पेट्रोलच नाही भेटला आम्हाला. पण आता आम्ही 3ऱ्या पेट्रोल पंपाकडे जातोय. बघू जाऊ तिथं काय होतंय तर. आणि कमीत कमी आमचं 7 ते 8 किलोमीटर असंच गेलं इकडं फिरण्यामध्ये पेट्रोल पंप शोधण्यामध्ये. आणि आता आम्ही ना ॲक्युरेट लोकेशन आमचं इंदापूर आहे. आणि इंदापूरमध्ये आम्ही ना आता 2ऱ्या पेट्रोल पंपावर जातो. म्हणजे अगोदरचे 2 पाहिले आता 3ऱ्याकडे चाललेलो आहे. आणि ते तुम्हाला दाखवलं तिथं पण काय होते काय माहिती. तिकडचं कॅप्चर करता आलं नाही मला कारण खूप जास्त पाऊस सुरू आहे. मी आहे ना जेवण वगैरे केले आता मस्त. आणि जेवण झाल्याच्या नंतर बाहेर थोडंसं गार्डन होतं यांच्या गार्डनकडे आले होतो आम्ही बाहेर बघू शकता म्हणजे त्याच हॉटेलच्या बॅक साईडला. आणि आता जेवण करून आम्ही गाडीत बसणार आणि डायरेक्टली आता घरचाच व्ह्यू दाखवणार. मी कुठं काही दाखवणार नाही काय नाही दाखवणार. जर कुठे थांबलोच काही जर घेतलं किंवा आणखीन काही जर आम्हाला थांबव वाटलं एखाद्या ठिकाणी तर मग ते थांबून मी तुम्हाला ते दाखवणार आहे. मी जेवढं होईल तेवढं माझा प्रयत्न करणार दाखवण्यात. बघू शकता तुम्ही कसलं आम्हाला सवडी पोहोचणार आहे कारण दुपारी पाऊस लागत आम्हाला 3:30 परत पाऊस लागणार आहे. आणि आम्हाला जायचं लोकेशन आमचं 100 किलोमीटर आहे. आणि आम्ही खूप दूर आहे अजून पुण्यापासून. कसं लांब आहे आम्ही पुण्यापासून 100 किलोमीटर लांब. गाण्याचं सुरू हे लाव ते लाव ते लाव हे लाव. तर बघूयात आता आम्हाला पाऊस लागला तुम्ही ते घेणारच लोकेशन. आणि मला असं वाटतं 100% की पाऊस आम्हाला लागणार आहे. चालू कॅमेरा दिसत गेली. आवाज सुरू झाले रे. एखादा यायचा दगड आपल्या आम्हाला पुण्यामध्ये यायला म्हणजे आमच्या ॲक्युरेट लोकेशनला आम्हाला 9:30 वाजले का. तरी पण आम्ही आणखीन गेलेलो नाही घरी. म्हणजे जवळपास आलो तरी साधारण 1 किलोमीटर असणार. किती किलोमीटर आहे 5 किलोमीटर 5 किलोमीटर राहिले आम्ला अजून जायचं आमचं. आणि रिझन असं आहे की हे 2 शहाणे होते लोकेशन सांगायला. नाव थांबलं आणि आम्हाला ट्रॅफिक लागलं हिंजवडीला बेकार 1 तासभराचं. 8 किलोमीटरचा प्रवास आम्ही मागे 1.5 तासात करतो. पाऊस सुरू आहे तर आता आहे ना मी ह्या ब्लॉगचा एंड करते आणि लवकरच भेटूया आपण काहीतरी नवीन घेऊन दुसरा ब्लॉग. बाय बाय. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.